या संदर्भात आपण आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। नवनाथ, नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आताच विद्यापीठाच्या नेतील अजितदादा यांच्या स्मृतीस्थळा ज्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्मृतीस्थळावर येऊन अभिवादन देखील केलेलं आहे। त्यांच्या समवेत रामदास आठवले जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर पार्थ पवार हे देखील त्यांच्या समवेत होते आणि आताच स्मृतीस्थळावरून अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत प्रचाराची सांगता सभा ज्या ठिकाणी बारामतीमध्ये आहे त्या ठिकाणी रवाना झालेले आहे। ठीक, या ठिकाणी फडणवीस यांच्यासोबत आणखी कोण कोण उपस्थित आहेत? आपण पुन्हा एकदा नवनाथ यांना संपर्क करायचा प्रयत्न करूयात। ही सध्या दृश्य आपण बघतो, एकीकडे सभास्थळावरची आणि दुसरीकडे अगदी काही क्षणापूर्वीच्या दृश्यात फडणवीसांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं तेव्हाचे दृश्य आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याशी आपण बोलूयात। नवनाथ, यावेळेला फडणवीस यांच्यासोबत आणखी कोण आहे आणि इतर नेते सुद्धा यावेळी या सभेमध्ये भाषण करणार आहेत का? नक्कीच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आताच विद्यापीठाच्या नेतील अजितदादाच्या स्मृतीस्थळी येऊन अभिवादन केलेले आहे। त्यांच्या समवेत जे आहे ते रामदास आठवले या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर पार्थ पवार हे देखील त्यांच्या समवेत होते आणि आता या ठिकाणी अभिवादन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले जे आहेत ते प्रचाराची बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। खरं तर आता प्रचाराच्या सांगता सभेच्या वेळेस अनेक मान्यवरांनी जे आहे ते भाषण आपले केलेले आहेत। आता गेल्यानंतर फडणवीस साहेब आणि रामदास आठवले यांचं देखील भाषण आणि ज्या उमेदवार आहेत सुनेत्रा पवार ते देखील त्या ठिकाणी त्यांचं भाषण होणार आहे। जी, निश्चित। नवनाथ, पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।